हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईमध्ये दाखल। आरबीआयच्या 90व्या वर्धापन दिनानिमित्तच्या कार्यक्रमाला मोदी उपस्थित राहणार। पंतप्रधान मोदींचे सरकारी पैशाने दौरे सुरू। सरकारी पैशातून दौऱ्यांचे खर्च होत असेल तर हे आचारसंहितेचे उल्लंघन। आचारसंहिता फक्त विरोधी पक्षांसाठी आहे का, राऊतांचा सवाल। 2014 पासून कोण मॅच फिक्सिंग करतंय, 2019ला कोण फिक्स झालं, सर्वांना माहिती। प्रकाश आंबेडकरांना योग्य वेळी उत्तर देईन, नाना पटोलेंचा इशारा। 7 जागांवर वंचितचा काँग्रेसला पाठिंबा असेल तर अकोल्याबाबत पुनर्विचार करण्याची कार्यकर्त्यांची मागणी। कार्यकर्त्यांची मागणी हायकमांडला कळवली, वडेट्टीवारांची माहिती। माहितीमध्ये नाशिक आणि धाराशिवची जागा अजित पवार गट लढवणार। अजित पवार गटाकडून आज पत्रकार परिषदेमध्ये उमेदवारांची घोषणा होणार, सूत्रांची माहिती। सातारा लोकसभेसाठी पृथ्वीराज चव्हाण यांचं नाव निश्चित होण्याची शक्यता। पृथ्वीराज चव्हाण आणि जयंत पाटलांमध्ये बंद दाराआड 1 तास चर्चा। कराडच्या बैठकीमध्ये सातारा आणि सांगलीच्या जागेवरून खलबतं। रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि संभाजीनगरच्या जागेसंदर्भात मुख्यमंत्र्यांची काल बैठक। रत्नागिरी, सिंधुदुर्गची जागा भाजपला सोडायची नाही। बैठकीमध्ये सूर तर संभाजीनगरच्या जागेसंदर्भात पदाधिकाऱ्यांशी चर्चा। शिरूर लोकसभेसाठी महायुतीची आज समन्वय बैठक। मंत्री चंद्रकांत पाटील, उदय सामंतांसह महायुतीचे नेते उपस्थित राहणार। बैठकीमध्ये प्रचार आणि सभांचं नियोजन केलं जाणार। परभणी लोकसभेसाठी रासपा अध्यक्ष महादेव जानकर आज उमेदवारी अर्ज भरणार। अर्ज भरल्यानंतर जानकरांचं शक्तीप्रदर्शन। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसह पंकजा मुंडे उपस्थित राहणार। जात पडताळणी आणि उमेदवारी अर्ज रद्द केल्याप्रकरणी रश्मी बर्वे हायकोर्टात। रामटेकच्या उमेदवार बर्वेंच्या याचिकेवर आज सुनावणी। कोर्टाच्या निकालाकडे लक्ष। अहमदनगर दक्षिणचे मवियाचे उमेदवार निलेश लंकेंची आजपासून जनसंवाद यात्रा। पाथर्डीमधील मोहटादेवी गडावरून यात्रेला सुरुवात होणार। 16 एप्रिलला यात्रेची सांगता। लोकसभेच्या प्रचारासाठी राज्यात मोदींच्या सभांचा धडाका। पंतप्रधान मोदी राज्यामध्ये 10 सभा घेणार असल्याची माहिती। लवकरच सभांच्या तारखा जाहीर होणार। राजनाथ सिंहांच्या अध्यक्षतेखाली भाजपच्या निवडणूक जाहीरनामा समितीची आज बैठक। महाराष्ट्रातून पियुष गोयल, विनोद तावडे उपस्थित राहणार। महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी आज हायकोर्टामध्ये सुनावणी। छगन भुजबळांविरोधात अंजली दमानी यांची याचिका। विदर्भात पुढील 3 दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा। कमाल तापमान 42 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त जाण्याची शक्यता, भारतीय हवामान खात्याचा अंदाज। राज्यात आजपासून वीज दरामध्ये वाढ होणार। महावितरणच्या वीज दरामध्ये सरासरी 7.5% वाढ होणार। आजपासून नवीन दर लागू। सर्वसामान्यांना दिलासा। व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किमतीमध्ये 31 रुपयांनी कपात। घरगुती सिलेंडरच्या किमतीमध्ये कोणताही बदल नाही। नाशिक महापालिकेची घरपट्टी पाणीपट्टीतून विक्रमी कर वसुली। 6 विभागातून पालिकेला तब्बल 206 कोटींचा कर। सरकारचा भ्रष्टाचार हटाव मंत्र तर विरोधकांचा भ्रष्टाचारी बचाव मंत्र। मोदींची इंडिया आघाडीवर टीका। पश्चिम बंगाल, आसाम, मिझोराम, मणिपूरमध्ये मुसळधार पाऊस। गुवाहाटीमध्ये मुसळधार पावसामुळे विमानतळाचं छत कोसळलं। पावसामुळे आतापर्यंत 4 जणांचा बळी, अनेकांचं जनजीवन विस्कळीत। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।